महाराष्ट्रातले लोक ज्याची कित्येक दिवस वाट पाहत होते तो मोसमी पाऊस गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झाला। तो लवकरच महाराष्ट्रात आणखी पुढे सरकेल अशी परिस्थिती आहे। भारतावर यावर्षी दुष्काळाचं सावट आहे। पण महाराष्ट्राचं काय होणार? आपल्याकडं पावसाची नेमकी काय परिस्थिती असेल असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत। म्हणूनच या पावसाळ्यात एकूण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं चित्र काय असेल याचं पावसाच्या नकाशासह विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अभिजित घोरपडे, तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज। यंदा भारतात सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे। 90% पाऊस म्हणजे दुष्काळाचं सावट। देशात यापूर्वी 2015 साली दुष्काळी परिस्थिती होती। त्यानंतर 11 वर्षांनी यंदा तसं घडण्याची शक्यता आहे। म्हणूनच हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक असेल हे नक्की। त्याची छोटीशी झलक मान्सूनच्या आगमनाच्या निमित्तानं पाहायला मिळाली। मान्सूनचं आगमन भारताच्या मुख्य भूमीत म्हणजे केरळमध्ये सामान्यतः 1 जून रोजी होतं। ते यावर्षी लवकर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। प्रत्यक्षात मात्र हे आगमन लांबलं आणि मान्सून केरळात 4 जून रोजी दाखल झाला। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे। देशासाठी सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। पण महाराष्ट्राचं काय? आपल्याकडं किती पाऊस पडेल? खरं तर मान्सूनच्या काळात किती पाऊस पडेल हा अंदाज किंवा त्याची आकडेवारी प्रत्येक राज्यासाठी दिली जात नाही। कारण त्या पातळीवर संपूर्ण हंगामासाठी पावसाचा अंदाज अचूक येण्याची शक्यता कमी असते। तरीसुद्धा हवामान विभागानं महाराष्ट्रात येत्या पावसाळ्यात पावसाची स्थिती कशी असेल हे दर्शवणारा नकाशा तयार केला आहे। तो सर्वांसाठी जाहीर केलेला नाही, कारण तो वैज्ञानिक निकषांवर व्यवस्थित समजून घेतला नाही तर त्यातून गैरसमज पसरण्याची शक्यता असते। भवतालद्वारे आपण वैज्ञानिक आधारावर हवामान, पर्यावरण समजून घेत असतो। त्यामुळं हा नकाशा भवतालसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। हा नकाशा संपूर्ण पावसाळ्यासाठी आहे। तसाच जून महिन्यासाठीचा सुद्धा एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे। सुरुवातीला संपूर्ण पावसाळ्यात महाराष्ट्रात पावसाचं काय चित्र असेल हे समजून घेऊ। त्यासाठी या नकाशातील रंगांचा अर्थ समजून घ्यावा लागेल, कारण त्याशिवाय पावसाच्या अंदाजाचा नेमका अर्थ लावता येणार नाही। भवतालच्या आधीच्या व्हिडिओजमध्येही आपण नकाशे आणि त्यांच्या रंगांचा अर्थ याबाबत माहिती घेतली आहे। त्यानुसार नकाशातील निळ्या रंगछटा असलेल्या प्रदेशावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हिरव्या रंगछटा असलेल्या प्रदेशात सरासरी इतका पाऊस पडेल आणि केशरी, लाल रंग असलेल्या प्रदेशावर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या रंगांच्या छटा नीट पाहिल्या तर काही ठिकाणी फिकट रंग तर काही ठिकाणी गडद रंग दिसतो। ज्याच्या ठिकाणी फिकट रंग आहे तिथं अंदाज बरोबर येण्याची शक्यता थोडीशी कमी असते आणि जिथं गडद रंग आहे तिथं दिलेला अंदाज बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजे निळा रंग दर्शवलेल्या प्रदेशावर जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण फिकट निळा रंग असलेल्या ठिकाणी तसं घडण्याची संभाव्यता किंवा ज्याला इंग्रजीत प्रोबॅबिलिटी म्हणतात ती कमी असेल। म्हणजे तिथला अंदाज बरोबर येण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे। पण गडद निळा रंग दर्शवलेल्या प्रदेशावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता किंवा संभाव्यता ही जास्त आहे। ही बाब इतर रंगांनाही लागू आहे। हेच केशरी, लाल रंगांबद्दल सांगायचं तर ज्या ठिकाणी केशरी रंग दर्शवण्यात आला आहे तिथं पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज दिलेला आहे। पण तिथं तो खरा ठरण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे आणि गडद म्हणजे लाल रंगाने दर्शवलेल्या प्रदेशांवर कमी पाऊस पडण्याचा अंदाज
खरा ठरण्याची शक्यता जास्त आहे. हेच हिरव्या रंगालाही लागू आहे. हा रंगांचा नेमका अर्थ लक्षात घेतल्यावर आता नकाशा पाहू. नकाशावर एकूण नजर टाकली तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचं चित्र दिसतं. आता पावसाचं विभागानुसार आणि जिल्ह्यांनुसार प्रमाण कसं असेल हे पाहू. सुरुवात कोकणापासून. कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईत सुद्धा सर्वत्रच पावसाळ्यात कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण बहुतांश ठिकाणी केशरी म्हणजे फिकट रंग असल्यानं अंदाज तंतोतंत खरा ठरेलच असं नाही. अशीच स्थिती उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे. मात्र धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागावर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल बोलू. या भागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारणपणे एकसारखं चित्र आहे. तिथं पाऊस सरासरीपेक्षा कमी अपेक्षित आहे. पण सर्वत्रच बहुतांश फिकट रंग असल्यानं दिलेला अंदाज अचूक असेलच असं नाही. याच विभागातल्या सोलापूर जिल्ह्यातही अशीच स्थिती असेल. मात्र या जिल्ह्याच्या पश्चिम भागावर काही ठिकाणी हिरवा रंग दर्शवला आहे. तिथं सरासरी इतका पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे स्थिती आहे. मात्र काही प्रदेश लाल या गडद रंगानं दर्शवले आहेत. तिथं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं निश्चितपणे म्हणता येईल. आता मराठवाड्याबद्दल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी केशरी हा फिकट रंग आणि काही भागावर लाल हा गडद रंग दिसतोय. त्यावरून जिल्ह्याच्या जवळजवळ निम्म्या भागावर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं ठामपणे म्हणता येईल. त्याला लागूनच असलेल्या जालना जिल्ह्यातही संमिश्र स्थिती आहे. तिथं केशरी, लाल आणि हिरवा असे तिन्ही रंग दिसत आहेत. यावरून तिथं काही भागात सरासरीपेक्षा कमी आणि काही भागावर सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे असं म्हणता येईल. मराठवाड्यातल्या बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागावर सरासरी इतका पाऊस दर्शवण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या इतर भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कमी पावसाचाच अंदाज आहे. मात्र या जिल्ह्याच्या तेलंगणाला लागून असलेल्या सीमा भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातला हिंगोली आणि विदर्भातला वाशिम या जिल्ह्यांच्या जवळजवळ निम्म्या भागावर सरासरी इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उरलेल्या भागावर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आता विदर्भातल्या इतर जिल्ह्यांबद्दल बोलू. सुरुवातीला पश्चिम विदर्भ म्हणजे वऱ्हाडातल्या पावसाच्या अंदाजाबद्दल. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं संमिश्र चित्र असेल. जिल्ह्याच्या मधल्या पट्ट्यात सरासरी इतका पाऊस अपेक्षित आहे, तर दक्षिणेला आणि उत्तरेला सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा थोडासा भाग वगळता इतरत्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. वऱ्हाडातल्या यवतमाळ जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सारखीच परिस्थिती असेल. तिथं सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आता पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टी या प्रदेशातल्या पावसाच्या अंदाजाबद्दल बोलू. नागपूर जिल्ह्यात पावसाचं संमिश्र चित्र असेल. या जिल्ह्यात उत्तरेकडच्या भागात सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाचा अंदाज आहे. मात्र इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र स्थिती संमिश्र आहे. जिल्ह्याच्या मध्य आणि दक्षिणेकडच्या प्रदेशात
सरासरी इतका किंवा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतरत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पावसाची काय स्थिती असेल याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज समजून घेतला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाची स्थिती काय असेल हेही हवामान विभागानं जाहीर केलं आहे. त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांना लागून असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि काहीसा सांगली या जिल्ह्यांमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या सीमेवरील भागात पावसाची परिस्थिती तुलनेनं बरी असेल. इतरत्र मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. हे चित्र जूनमध्ये असेल असं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. अर्थातच संपूर्ण देशाच्या तुलनेत एखाद्या राज्यात पावसाचा अंदाज अचूक येण्याला अनेक मर्यादा आहेत. त्या गृहीत धरूनच या अंदाजाकडे पाहावं असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. पावसाळ्यात आणि आगामी जून महिन्यात पावसाची काय स्थिती असू शकेल याचा सर्वसाधारणपणे अंदाज यावा यासाठी हा नकाशा आणि अंदाज मार्गदर्शक ठरू शकेल. त्यासाठीच तो सविस्तरपणे तुमच्या पुढं मांडण्याचा भवतालचा हा प्रयत्न. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आतापर्यंत भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.